बातमी यानंतरची नाशिकहून एचएमपीव्हीमुळे आरोग्य विभाग हे सतर्कच झाले। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली आहे। मुलांना सर्दी खोकला असल्यास शाळेमध्ये पाठवू नका असं आवाहन करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभागाने हे आवाहन केलंय। एचएमपीव्ही व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये देखील आरोग्य विभाग हे अलर्ट झालेलं आहे। नाशिक विभागामध्ये ज्या ठिकाणी खोकला आणि सर्दी असलेल्या रुग्णांचे पॉकेट सापडतील त्या ठिकाणी तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाने अधिकाऱ्यांना हे आदेश दिलेत आणि सोबतच गरज पडली तर सॅम्पल्स देखील तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। जर एखादं पॉकेट असं आढळतंय की जिथे सर्दी खोकल्याचे पेशंट आम्हाला जास्त मिळतात, अशा पॉकेट्समध्ये आम्ही उपाययोजना करतोय। तिथे सर्वेक्षण फील्डमध्ये जाऊन करणार आहोत की अजून काही रुग्ण याच्यामध्ये आहेत का, तिथे साथ सदृश परिस्थिती वगैरे आहे का, आणि जर याच्यातले गंभीर रुग्ण जर सापडले तर त्यांचे आम्ही सॅम्पल्स हे NIV ला टेस्टिंगला पाठवणार आहोत। पण आता घाबरून जाण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे।